चराचरात वास करणारे विद्येचे आराध्यवत मातासाहेब फुले, भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या संतांनी आपले विचार घेऊन गाव खेड्यापर्यंत सर्वांच्या जीवनामध्ये अंधारातून उजेड घालण्याचा प्रयत्न केले असे संत तुकडोजी महाराज, वैराग्य मूर्ती, संत गाडगे महाराज असे थोर संतांच्या या विचाराला नतमस्तक होऊन आजचा हा व्यासपीठ आहे, या व्यासपीठालाही नतमस्तक होऊन या चालवडी गावामध्ये वनविभागांतर्गत जे 7 दिवसीय बांबू प्रशिक्षण कार्यशाळा इथे या आपल्या गावामध्ये राबवण्यात आलेली आहे। यामध्ये जे नवनवीन जी काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या आणि शिकायला मिळाल्यानंतर तुम्हाला बांबूचं नेमकं काय असते, बांबू विषय काय आहे, खरोखर बांबूपासून रोजगार निर्माण होऊ शकतो का, त्या असंख्य प्रश्न आधी सुरुवातीला होते। ज्या दिवशी आपल्या या गावामध्ये 29 मेला उद्घाटन झालं, या उद्घाटना प्रसंगी प्रामुख्याने आपल्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सत्कार सर उपस्थित होते, वन विभाग अंतर्गत अधिकारी उपस्थित होतात आणि विशेष आजच्या या कार्यक्रमाला जे सातत्याने तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या क्षेत्रामध्ये कुठलीही घटना असेल, कुठलीही घटना उपस्थित झाली असेल वन विभागांतर्गत, त्यांच्या आटोक्याची घटना असेल तर तुमच्या सदैव उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक शिंदे सर हे प्रामुख्याने आपल्यासोबत उपस्थित राहतात। मला सांगायचं हे आहे, ज्याप्रमाणे या 7 दिवसामध्ये तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपाच्या वस्तू बनवल्या आणि आल्याला शिंदे सरांनी म्हटलं की हे खरोखर तुम्हीच बनवलेले आहेत की काय। शिंदे सर, ज्या महिलांनी, ज्या मुलींनी इथे शिक्षण घेतलं आणि हे खरोखर मलाही अपेक्षित नव्हतं, एवढं सुंदर आणि सुबक या 7 दिवसामध्ये आम्ही वस्तू बनवल्या। खरोखर याचे हकदार आणि तुमचा कसा आभार मानावे किंवा कसं त्याचा प्रशस्त करावं यासाठी माझ्याकडे शब्द नाही, कारण आम्ही तर 7 दिवसामध्ये आम्ही जेव्हा पाहिलं की 7 दिवसामध्ये बऱ्यापैकी बांबू काय असतो, बांबूचा साल कसा काढतात, कुठल्या कुठल्या स्वरूपात असतो, वेगवेगळ्या स्वरूपाचे बांबू असतात, वेगवेगळ्या दागदागिने बनवले जातात, दागदागिने म्हणजे सोन्याचे चांदीचे ते बांबूचे बनवले जातात। त्या बांबूचे दागिने अशा स्वरूपाचे महागडे, मी सुरुवातीला तुम्हाला बोललो एवढे महागडे असतात आणि जेव्हा भारतातून वेगवेगळ्या देशामध्ये तो एक्सपोर्ट केला जातो तर त्याची खूप मोठ्या प्रमाणात प्राईस सुद्धा मिळते। आणि मी आधी पण तेच बोललो की आपल्या इथे खूप मोठं संस्थान आहे, त्या संस्थानामार्फत बांबूचं एवढं मोठं प्लॅटफॉर्म आहे, तर त्या बांबूच्या स्वरूपातून तुम्हाला रोजगार कसा व्हावा ही आमचं सर्व वन विभागात सुद्धा ज्याप्रमाणे तुमच्या गावाखेड्यामध्ये जेव्हा कार्यशाळा घेण्याची जेव्हा अनुमती देते तर त्यातून एकच विषय असा येतो की या गावामध्ये ज्या मुली आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, मुलं आहेत, जे शिक्षण झालं आहे, हाताला काम नाही, पण जेव्हा जेव्हा तुमच्याकडे स्किल येतं आणि स्किलमधून तुम्ही जेव्हा तुमचा रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करता तर हा स्किल हे वन विभाग बांबू कार्यशाळाद्वारे, बांबू प्रशिक्षणाद्वारे तुम्ही प्रशिक्षित व्हावा, रोजगार व्हावा हा मानस घेऊन ही कार्यशाळा राबवली आहे। आणि हा 7 दिवस या चालवडी गावामध्ये खरोखर यशस्वी पार पडला आणि याचं योगदान, याचं श्रेष्ठत्व म्हणजे तुम्ही आहात। आमच्या प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मागणीला खरोखर या चालवडी गावाने, आमच्या चंदनकडे मॅडमने जी उपस्थिती दर्शवली, आम्हाला पॉझिटिव्हनेस दिला, जेव्हा मी त्यांच्यासोबत संपर्क केला
त्यांनी सुद्धा म्हटलं की सर हां चालेल आमच्या गावामध्ये घ्यावं. आणि काय प्रशासनातून जेव्हा तुमच्या गावातील प्रथम नागरिक जेव्हा सरपंच मॅडम आहे, पण प्रशासनातील दुवा जो आहे त्या ग्रामसेवक मॅडम आहे, त्यांच्या होतकरू आणि त्यांच्या विकासात्मक धोरणामुळं या गावामध्ये हे कार्यशाळा बरोबर यशस्वी झाले. कारण जेव्हा चंदनकडे मॅडम आवर्जून आम्हाला सहकार्य दिलं, या गावामध्ये हा हॉल उपलब्ध करून दिला, सहकार्य दिलं, बांबू उपलब्ध करून दिला, उपसरपंच सर असतील, मॅडम असतील, सरपंच मॅडम असतील, खरोखर या ग्रामपंचायतचं शतशः आभारी आहे. आणि आज इथं तुम्ही 7 दिवसाचं प्रशिक्षण जरी घेतलं असाल तर या प्रशिक्षणाला इथपर्यंत सीमित ठेवू नका. आज तुमच्याकडे एक प्लॅटफॉर्म आहे, तुमच्याकडे एक जिद्द झाली असेल किंवा एक शिकण्याची रुची झाली असेल. जेव्हा मी काल जेव्हा आलो तर तेव्हा महिला जेव्हा होत्या की त्यांनी म्हटलं मॅडम सर मॅडमसोबत जेव्हा संपर्क त्यांनी सांगा की हे कार्यक्रम आणखी 2-3 दिवस पुढं करावं. कालच त्यांनी म्हटलं की सर आणखी 2-3 दिवस पुढं घ्या, पण आम्हाला काही गोष्टीचं बंधन आहे किंवा काही गोष्टी अटक. जेव्हा शासन म्हणतात तर शासनाच्या चाकोरीलाच चालवावं लागतं. हां मी माझ्या संस्थेच्या स्वरूपानं मी म्हणेन मी पुढं घेऊ शकेल, पण मला जेव्हा लिमिटेशन येत असेल, जेव्हा माझं कागदपत्र असेल तर मला त्या बांधिलकीत चालावं लागतं. मी हे पण म्हणू इच्छितो की पुढं आपल्याला आणखीन काही वेगवेगळ्या स्वरूपाचं शिक्षण घेता आलं तर नक्कीच मी या चालबर्डी गावाचा नक्कीच विचारात घेईन. मी ग्रामसेवक मॅडमसोबत संपर्क करेन, आमच्या वन विभागासोबत संपर्क करेन. नक्कीच आपल्या गावामध्ये आणखी वेगळ्या स्वरूपाचं 15 दिवसाचं 1 महिन्याचं आपण प्रशिक्षण देण्याचं कार्य करू. सोबतच जे तुम्हाला आम्ही शासनाचा किंवा तुमचं अनुभव प्रमाणपत्र आम्ही तुम्हाला या 7 दिवसामध्ये जे काही शिकलं असाल त्याचा 7 दिवसाचा अनुभव प्रमाणपत्र आम्ही ठेवतो. आता हे अनुभव प्रमाणपत्र तुमच्या कामी कसं पडेल, काय म्हणून पडेल, कारण की 7 दिवसात तर कोणी नैपुण्य होत नाही. 7 दिवसात कोणीच शिक्षण पुरं होऊ शकत नाही. 7 दिवसात डिग्री कुठलीच होत नाही. त्यासाठी आपल्याला त्या फील्डमध्ये त्या प्रवाहामध्ये वावरावं लागेल, तेव्हाच आपलं काम यशस्वी होऊ शकेल. त्यासाठी आपल्याकडे काही रोजगाराची भूमिका होत असेल, तुम्ही घेतले शिकला आहात तर मी तुम्हाला रोजगारासाठी आणि मी स्वतः मॅडमलाही सांगू इच्छितो ज्यांनी इथं सुबक काम केलेलं आहे. मी स्वतः संस्थेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून या गावामधील 4 ते 5 महिला किंवा त्यापेक्षाही जास्त त्यांना मी माझी संघर्ष बौद्धिक संस्था येत्या पुढील कार्यक्रमामध्ये कुठल्या बांबू प्रशिक्षणामध्ये किंवा याच्या व्यतिरिक्त जर कुठला प्रोजेक्ट असेल तर मी त्यामध्ये तुमच्या गावातील महिलांचा मुलींचा रोजगार देण्याची भूमिका मी 100% देण्याची भूमिका. कारण मी जेव्हा पाहिलं, जेव्हा तुमच्या सुबक वस्तू पाहिल्या तर मलाही असं वाटते याचा कुठेतरी फायदा व्हावा. मग तुम्ही या कशी तिथपर्यंत त्याचा रोजगार माझी संस्था देते. आणि माझ्या संस्थेचं या संघर्ष बौद्धिक संस्था जी आहे त्याचं ध्येय धोरण हेच आहे की ग्रामीण क्षेत्रामध्ये जे होतकरू युवती आहेत, महिला आहेत, विधवा महिला असतील, अपंग महिला असतील, त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आमची संस्था 100% उपस्थित आहे. यासाठी कुठल्याही प्रकारचं शिक्षणाची आमच्यासाठी ओळख नाही. कुठल्या प्रकारचं ग्रॅज्युएट पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे अशी कुठली संकल्पना आमच्या संस्थेमध्ये नाही. जिथं कुठेतरी काम उपलब्ध होत असेल तर त्यामध्ये आम्ही त्या प्रशिक्षणामधून ज्यांनी कोणी प्रशिक्षण घेतलं आहे त्यांचा 100% विचारात आम्ही विचार केला आणि तुम्हाला रोजगार त्यांची आम्ही संधी उपलब्ध केली. आता करण्याची जिद्द किंवा चिकाटी किंवा तुमची आकांक्षा हे महत्त्वाचं ठरेल. माझी जी टीम आहे, संस्थेची सभासद आहे, ते सातत्याने तुमच्यासोबत काम करतात. यापुढे माझ्यासाठी चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा, अमरावती, अकोला या 5 ते 6 जिल्ह्यामध्ये संस्थेचं काम आमचं चालू आहे. आम्हाला कुठल्याही स्वरूपामध्ये आमच्या संस्थेद्वारे कुठल्याही स्वरूपामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या गावामध्ये
जर रोजगाराची भूमिका होत असेल तर आम्हाला बरोबर ते जे शिक्षक घेतात या प्रशिक्षणामधूनच आम्ही ते रोजगार निर्माण आमचा मानस आहे आणि म्हणून आम्ही रोजगार निर्मितीसाठी सर्वात प्रभाव ग्रामीण क्षेत्रामध्ये भरपूर गरीब म्हणजे काय रोजगार देतो म्हणजे असंही नाही झालं पाहिजे तर आम्ही तिथं कार्यशाळा केली ना मग आम्हाला रोजगार द्या नाही. आम्ही तुमच्या शैलीला मान देतो आम्ही तुमच्या कार्याला मान देतो तुम्ही जे शिकला तुमच्यामध्ये जे गुण आहेत त्याचा मान देऊन आम्ही तुम्हाला त्यातून रोजगार देऊ शकतो. तर त्यासाठी तुमची जिद्द पाहिजे की बा हा आम्हाला सर इथं जाऊ शकतो जायची हिंमत आहे करू शकतो आणि रोजगार ही तुमच्या या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 450 रुपयाची रोजी आहे त्याच्या पलीकडे तुमचं मानधन असेल मात्र नक्कीच ही संस्था तुम्हाला पुरवतो. तुमच्या गावखेड्यामध्ये जो रोजगार असेल त्याच्या पलीकडे रोजगार देण्याची भूमिका माझी असेल हा माझा संस्थेच्या अनुभवाने संस्थेच्या कार्याने हा माझा तुम्हाला शब्द आहे. तुम्ही रेकॉर्ड करू शकता की तुम्हाला रोजगार देण्यासाठी 100% तुम्ही संस्थेसोबत जोडू शकता संस्थेसोबत तुम्ही सभासद सुद्धा होऊ शकता याच्यामध्ये कुठलेही अट नाही. अशा स्वरूपाचं आमचं हे ध्येय धोरण जे वन विभागाने एक निष्ठतेने हे काम केलेलं आहे तर त्यांचं मी शतशः आभारी आहे. आणि या चालबर्डी गावाचं पुन्हा मी आभार मानतो ग्रामसेवक मॅडमचं आमच्या सरपंच मॅडम कारण तुमच्यासोबत त्यांनी शिबिरांमध्ये शिक्षण घेतलं आणि खरोखर बघितलं जेव्हा सरपंच मॅडम जेव्हा तुमच्यासोबत वावरत होत्या करत होत्या आम्हालाही आनंद वाटला. एवढ्या मोठ्या मानस सन्मानाच्या पदावर असलेल्या महिला एक लोकशाहीमध्ये असलेलं जे स्थान असतं सरपंचाचं त्या स्थानाचं महत्त्व गरिमा ठेवून सुद्धा त्या तुमच्यासोबत त्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे. त्या मॅडमचंही मी शतशः आभारी आहे. आपले उपसरपंच सर त्यांचेही मी आभार मानतो आणि या गावाचं माझ्या संघर्ष बौद्धिक संस्था या टीमचं त्यांच्या स्वागतामध्ये त्यांचं नाव घेण्यामध्ये राहिलं. आमच्या ज्यांनी संचालन केलं जे शासनाची नोकरी करून सुद्धा तुमच्यासोबत वावरता खरोखर त्यांची आपुलकी त्यांचा विचार त्यांचं डिव्हिजन मी शशांक सरांचं माझ्या संस्थेच्या वतीने त्यांचा आभार मानतो. संस्थेसोबत काम करणारे आमच्या रुपाध्यक्ष शेट्टी आहेत त्यांचेही मी आभार मानतो. आमच्या मोना मॅडम आहेत त्यांचेही मी आभार मानतो. त्यांच्यासोबत त्यांच्या सहकारी विना मॅडम आहेत त्यांनी वेळ काढला त्यांचेही मी आभार मानतो. आमचे हर्ष टेडे सर या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जेवढे काही काम असतं ते सातत्यानं माझ्या खांद्याला खांदा लावून कुठलीही अपेक्षा न बाळगता ते खांद्याला खांदा लावून रात्र दिवस कुठल्याही सुरुवात ते माझ्यासोबत धावतात. माझं जरी अमरावती असेल पण चंद्रपूरमध्ये ते सातत्यानं धावतात आणि मी ज्यांचं मार्गदर्शन घेतो ज्यांची मेहनतीचा मला खरोखर अनुभव वाटते असे माझे मार्गदर्शक मोठे बंधू विनोदाजी शेंडे त्यांनी त्यांचे ड्युटी त्यांचे काम धंदा सोडून ते आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचे मी या संस्थेच्या वतीने त्यांचा आभार मानतो. आणि तुमच्यासोबत 7 दिवस राहिल्या साने मॅडम त्यांचा मान तर सन्मान करणं आपला गरजेचंच आहे. त्या तुमच्यासोबत 7 दिवस राहिला त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि पुढचे माझे शिंदे सर आहेत त्यांच्या उपस्थिती दिल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. एवढं बोलतो.